घरी तूप कसं करायचं मी हे तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगते. आपण जे वरव्याचं दूध घेतो अर्धा लिटर किंवा 1 लिटर, त्यावरची साय 8 दिवस जमा करायची पातेलं भरून झाल्यास थोडंसं त्यात विरजण टाकायचं दुसऱ्या दिवशी करण्यासाठी तूप. आणि पुन्हा आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये फिरून घेऊ. हे बघू शकता तुम्ही, आपण एक वेळेस हे सगळं फिरून घेतलेलं आहे साईचं. आणि नंतर आपण त्याला डबल एकदा पाणी टाकून फिरून घेऊ. हे आपण एकदा फिरून घेतलेलीच आहे, डबल एकदा फिरून घेऊ पाणी टाकून. त्यानंतर काय होईल, जे तुपाची जी लोणी आहे ते एकदम छान असा गोळा बनेल. बघा, थोडंसं पाणी टाकू. मी सायला 2 वेळेस फिरून घेतले होते, आता ही तिसरी वेळेस फिरून घ्यायले. कारण कसं, हे बघा, हे असं दुसऱ्यांदा जर आपण फिरवलं तर असं थोडंसं वर फेस येते. मग फेस आल्यास आपण त्याला घाबरायचं नाही, कारण की आपल्याला असं वाटते की तूप होते किंवा नाही, पण होते. तर हे फेस आल्यामुळं मी काय करते, एक तिसऱ्यांदा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं फिरून घेते. हे पहा, लोणी वर यायली. मग आपण थोडंसं आणखीन फिरून घेतलं का तर ते जास्तच लोणी छान येईल. तर मी फिरून घेते. मी आता तिसरी वेळेस फिरून घ्यायले, तर खूप छान लोणी येईल. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, लोणी फार छान आणि सुंदर अशी वर आलेली आहे. आता मी ही सगळी जी साय आहे तिसऱ्यांदा छान असं मिक्सरमध्ये फिरून घेते. त्यानंतर तुम्हाला दाखवते की आपला लोणीचा गोळा कसा तयार होतो. हे पहा, मिक्सरमध्ये मी तिसऱ्यांदा हे तूप म्हणजे फिरवत आहे. तर तुम्हाला असं वाटेल की हे ताई आप सारखं एकच गोष्ट का बरं सांगत आहे. तर मी ह्याच्यामुळे सांगत आहे की खूप जण व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर काही सांगत नाहीत. त्याच्यामुळे मी म्हणाले की थोडंसं तुम्हाला त्रास होऊ नये आणि तुमचं तूप थोडंसं लवकर व्हावं. आणि तिसरी वेळेस जर आपण फिरून घेतलं तर खूपच छान अशी लोणी वर येईल. हे पहा, मी तिसऱ्यांदा फिरून घेतले, त्यामुळे हे लोणी फार सुंदर वर आलेली आहे. आणि तुम्ही तसंच करा. कसा, एक वेळेस 2 वेळेस ते कसं फेस येत असते, त्याच्यामुळं तुम्ही तिसऱ्यांदा फिरून घ्या. खूपच छान लोणी येते. मी तुम्हाला गोळा पण दाखवते. हे पहा, मिक्सरला किती लोणी लागलेली आहे. ते म्हणतात ना, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करनी पड़ती है. तर तशाच प्रकारे मी हे सगळं काढून घेणार आहे आता. आणि ही लोणी आपली पूर्ण वर आलेली आहे. आता आपण तूप काढण्यासाठी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडं जास्त पाणी टाकू लोणी काढण्यासाठी. आणि थोडंसं लोणीत पण मी पाणी टाकलेलं आहे. आता वर आपली लोणी खूप वर आलेली आहे फुगून, तर ते मी काढून घेते. पहा, किती सुंदर असा गोळा तयार व्हायला आपला तुपाचा. आणि हे आपलं वरव्याचं तूप आहे. मी त्याची साय थोडी गोळा करून एक 15 दिवस लागले मला पातेलं भरायला छोटंसं. पण फक्त काट्याची चमच्याने जे आपण मॅगी खातो त्यावरची साय आपण ओढून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये जमा करायची. हे एवढा आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. असं पाण्यात टाकायचं मध्ये. खूप सारे असे लोणी निघत आहे. आणि आपण 3 वेळेस फिरून घेतल्यामुळे पाणी टाकू जास्त अशी लोणी आपली वर आलेली आहे.
तर मी सगळे एका ठिकाणी गोळा करते. आता ही पूर्ण लोणी आपली निघालेली आहे. आता मी ही छोट्याशा पातेल्यामध्ये त्याच्यातून पाणी टाकले, कारण की आपण 2-3 वेळेस जर ही लोणी स्वच्छ धुवून घेतलो तर तुपाचा वास येणार नाही. त्याच्यामुळे आपण याच्यात टाकून ते धुवून घेऊ. व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आपण घरगुतीचे तूप करतो, तर खूप छान पद्धतीनं सगळ्या बायकांना समजलं पाहिजे. आणि मी घरी एकटे असल्यामुळे कसं एका हाताने व्हिडिओ बनवत आहे आणि एका हाताने तूप करत आहे, त्याच्यामुळे थोडं मला तेवढं क्लिअर दाखवण्यात थोडी अडचण होत आहे. तरी मी डिटेल सांगण्याचा प्रयत्न करीन. पहा, बॉलसारखा आपला गोळा लोणीचा तयार आहे. मी त्याला 1-2 वेळेस पाण्याने धुवून घेते. आणि अखंड साय काढल्यामुळे पाण्यामध्ये कसं ते गोळा तरंगतो, आणि आपण जर असं साय ओतून घेतली तर थोडंसं त्याच्यात दूध पडेल. मग ते दूध पडल्यामुळे ते छान असं तूप होत नाही. फक्त काट्याची चमच्याने ते साय आधार वडून घेत जा आणि असा छान असा गोळा बनवता छान तरंगायला. आता पहा, आपला तुपाचा लोणीचा गोळा खूप छान असा तयार झालेला आहे. मी 2-3 वेळेस त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. हे बघा किती गहाण पाणी त्याचं निघालेलं आहे आणि वास पण जास्त मारत नाही. आणि आपले भांडे पण कमी पडतात, कारण की मी ज्यात दही लावले होते विरजण त्याच ह्याच्यात कढवण्याचा हे करायला, कारण की आपल्याला भांडे जास्त पडत नाहीत. आपल्याला असं वाटतं की तूप केलं तर खूप भांडे पडतात, पण असं काही नाही. एकाच पातेल्यामध्ये होऊ शकते. आणि एक मोठं असं पातेलं घ्यायचं, कारण की जास्त ते ताक निघाले का लोणी फार छान जास्त निघते. पाणी आपण जेवढं टाकलं तेवढं लोणी खूप छान निघते. आणि हे ताक आपल्याला काही वापरायसारखं नाही, त्याला फेकून द्या. आपण गॅसवर आता लोणी कडवायला ठेवलेली आहे आणि गॅस थोडं कमी करायचा, मंद आचेवर लोणी कडू द्यायची. आणि त्यामध्ये एक लवंग टाकायची. लवंग टाकल्यामुळे काय होते की त्याचा सुगंधही खूप छान येतो आणि तूप जास्त दिवस राहते. 6 महिने वर्षभर तर तुपाला काही होत नाही. आणि जरी कोणाला विलायची आवडत असेल तर विलायची टाकू शकता, पण जास्त जणाला कसं ते जास्त सेंट मारते ना, त्याच्यामुळे ते मला आवडत नाही, म्हणून मी त्याच्यात लवंग टाकली. लवंग फार छान असते आणि फक्त एकच टाकायची. मी त्याला आता छान असं कडून घेते. छान असं चमच्याने त्याला हलवून घ्या. वर फेस जे येत आहे ते उतू जाण्याची थोडीशी भीती असते त्याच्यामुळे. आणि गॅस जवळ थांबूनच त्याला छान असं कडून घ्या, नाहीतर आपण गॅसवर ठेवून एखादी काम जर करायला लागलं तर ते भरभर उतू जाईल आणि आपलं तूप वेस्ट जाते. हे पहा, आपलं तूप एक 5 मिनिटात तयार होईल. ते पूर्ण त्याचा वरचा फेस गेलेला आहे. छान असं मंद आचेवर ते खूप छान त्याला असं कडून घेतले. पहा, छान असं कलर आलेला आहे. आणखीन थोडा वेळ ठेवलं, कारण की खूप छान असं कलर येईल आणि नंतर जे तूप आपलं घट्ट होईल तर फार छान असं भगरसारखं होईल. हे पहा, वास पण खूप छान असं इतकं सुंदर दरवळ आला, खूपच छान. लोणीत आपण पाणी थोडं पण ठेवणार गेलं का खूपच छान असं तूप होईल आणि लवकरात लवकर होईल. पाणी असलं का मध्ये थोडंसं वेळ लागतो आणि तडतड पण फार करते. आपल्या पाव किलोच्या जवळ तूप झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तूप आपलं तयार आहे. आणि हे बघा, खूप छान असा कलर तुपाला येत आहे. पाण्यामध्ये लोणी जर पाण्यामध्ये आपण ठेवणार गेलो का खूपच छान असं तूप बनतं आणि वेळ पण आपल्याला खूप कमी लागतो. खूप छान असं तूप तयार झालं. आणि थोडंसं लालसर झालं का खूप खमंग पण तूप लागते.
तुपाचा आवाज जो तडतड तडतड करतो ना, तो आवाज कमी झाला की आपल्याला तूप बाहेर काढून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आपण गॅस बंद केलो. खूपच छान असं तूप झालेलं आहे. तूप मी बौलीमध्ये गाळून घेत आहे. बघू शकता किती शुद्ध आणि खूपच छान असं पाण्यासारखं तूप झालेलं आहे आपलं. आणि घरी जे आपण साय काढून जे तूप करतो त्यात वेगळाच आनंद असतो. विकत घ्यायला फार महाग झालेला आहे तूप. आपल्या लेकरांसाठी वगैरे काही मिक्स नाही, काही नाही मध्ये. खूपच छान असं साजूक तूप तयार आहे आपलं. पहा, मी खूप मोठी पोरी घेतलेली आहे. कसं आहे, 15 दिवसाला 8 दिवसाला मी तूप करते, त्याच्यामुळं जास्त डबे भरवण्यापेक्षा एकाच पोरीत मी ते टाकत आहे. हे पहा आपलं तूप. आणि प्लीज हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा प्लीज. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहत राहा. मी सोप्या पद्धतीने आणि घरच्यासारखं मी सांगत आहे, लक्षात बसायसारखं. सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी सेवा करते, त्याच्यामुळे खूप व्हिडिओ मी हे मोठा टाकलेला आहे. वेळ लागेल पाहायला, पण खूप छान तुमचं तूप नक्की आणि गॅरंटीने खूपच चांगलं होईल.